अजिबात रूम देऊ नये। मुलीवर बलात्कार प्रकरणी लॉजवर सकल हिंदू समाजाचा मोर्चा। पैशासाठी हे आपल्या आई बहिणीला विकतील। मी तर जो सांगतो या लॉजवाल्याला काढून चोपडून बनवलं पाहिजे। लॉज चालकाला पोक्सोतील सह आरोपी करण्याची सकल हिंदू समाजाची मागणी। बार्शी रोडवरील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली। लॉज चालकाने अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्याने ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन करण्यात आले। बार्शी रोडवरील लोटस लॉजवर ही घटना घडली आहे। आरोपी सकीब सय्यद याच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। लोटस लॉज चालक रत्नाकर पवार याला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढण्यात आला। भविष्यात सोलापूर शहर परिसरातील लॉजधारकांनी हिंदू मुस्लिम तरुण तरुणींना लॉजवर प्रवेश देऊ नये, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। त्यावेळेस सरकारने लव्ह जिहादवर लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी केली, अन्यथा आम्हाला हिंदू बहिणींच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला। यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, रवी गोने, आनंद मुसळे, प्रवीण सरवदे, प्रसाद झेंडगे, अर्जुन शिवशिंगवाला, लतेश हिरवे, सचिन करजगी, अभिजित जाधव, विमलताई कोरे, प्रशांत पवार, ओंकार चव्हाण, हरी जाधव, सूरज भोसले, राहुल साठे, दिलीप माने, पवन जगताप, यश चौधरी, संदीप पुरी यांच्यासह शेकडो हिंदी युवक उपस्थित होते। आम्ही आज सकल हिंदू बांधवांनी लोटस या गुन्हेगाराकडे आज आम्ही पोचलेलो आहे की कृपया करून तुम्ही जातवाद पैसा बघू नका, जातीवादी बघून, पोरीचं बघून तुम्ही रूम द्या। आम्ही नाही म्हणत नाही, तुम्ही कमवा, आम्ही तुमच्या पोटावर पाय ठेवणार नाही। मिनिमम कुठली पोरगी आहे, काय पोरगी आहे, कुठून आली, काय आली, हा पोरगा कुठला आहे, पोरगीला कुठून घेऊन आलाय ह्याचे तरी त्यांचं आधार कार्ड बघावे त्यांना, मग त्यानंतर ना रूम द्यावे। 18 वर्ष पूर्ण राहायला पाहिजे ती पोरगी। 18 वर्षाच्या आत पोरीला अजिबात रूम देऊ नये। जर तसं काय वाटलं तर सरळ तुम्ही 112ला फोन करायचं की रूम विचारायला आली, 112ला कॉल करा, त्यांनी 10 मिनिटात पोहोचतील। हॉटेलवाले जर हे केलं असतं तर आज हिंदू पोरी सगळेजण सुरक्षित राहतात। फक्त हॉटेलवाले एवढंच करायला पाहिजे की 18 वर्षाच्या आत आहे का नाही त्यांचं आधार कार्ड घ्या, आधार कार्ड पहा, 18 वर्षाच्या आत नसले तर नको त्यांना रूम द्यायला। आणि मुसलमान लोकांना तर अजिबात द्यायचं नाही। पैसा नंतर ना तुम्ही 100 रुपये कमी कमवा, पण हिंदू पोरी बघा, मुसलमान पोरं बघा। हे हिंदी मुस्लिम मध्ये तुम्हाला काय फरक कळतंय का नाही कळत का? तुम्हाला फक्त पैसा असेल तर असं पण सांगा, तुमच्या आई बहिणींना नेऊन सोडा ना तिथं, तुमच्या आई बहिणींना नेऊन सोडा तिथं, कमवा पैसे, दुसऱ्यांच्या आई बहिणींना काय सोडताय तिथं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय श्रीराम। कपड्याचा बाजार भरतोय तसं बार्शी रोडकडे लॉजचा बाजार भरलाय। अक्षरशः 200-400 रुपयासाठी आपल्या आया बहिणीचे लचके तोडले जातात, बलात्कार होतात। ते भडवे 500-400 रुपये घेऊन आपल्या आया बहिणींना येऊन इथं सगळं सत्यानाश करतात। मी म्हणतो की तुम्ही लॉजवाले जर या तर 50% लवजात इथं संपणार आहे आणि 50% बलात्कार इथं संपणार आहेत। कारण की आतापर्यंत तुम्ही कितीही बलात्कारचे केसेस काढा किंवा इतर केसेस काढा, सगळे केसेस लॉजवर झालेले आहेत। म्हणजे लॉज हे इथं उगम स्थान आहे आणि हे जे आहेत हे सगळे हिंदू आहेत, पण हे बाटलेले हिंदू आहेत, हे भडवे हिंदू आहेत। यांना जरा सुद्धा नाही, पैशासाठी हे आपल्या आई बहिणीला विकतील। मी तर जो सांगतो या लॉजवाल्याला काढून चोपडून बनवलं पाहिजे। आज एक पवार नावाचा ज्यांनी लॉज चालवायला घेतला होता त्याचं नाव आज मी जाहीर करतो आणि सीपी साहेब एसपी साहेबाला सांगणार आहे की त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला फोस्क दाखल करून घ्या आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता त्याचं नाव आहे रत्नाकर निलकंठ पवार। तो राहतो कुठं? पत्रा तालीम। मुलगी कुठली आहे? पत्रा तालीम। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज पत्रा तालीम महाराष्ट्रात नावाजलेली तालीम आणि तो आरोपी सुद्धा तिथलाच आणि मुलगी सुद्धा तिथलीच।
आज भडवा पळून गेलाय काय, आज तिथलं त्याचं हे रद्द झालेलं आहे. पण मी म्हणतो या भडव्याला जिथं तिथं चोपून काढू. आता इथं कुठं जरी असलं तर समोर आणा, त्याला इथून नागडा करून त्याची थिंड काढू आपण. पण एक लक्षात ठेवा, यापुढं आम्ही कुठली गोष्ट सहन करून घेणार नाही. आता फक्त शर्ट उतरलेले आहेत, आता त्यांना चापट मारले, शर्ट उतरवलेत, आता त्यांना नागडा केल्याशिवाय आम्ही का बसणार नाही. यापुढे आमच्या हिंदू बहिणीचं रक्षण आमच्या हातात आहे. सरकार आज 10 वर्ष झालं कायदा करतो म्हणतंय, पण अजून सुद्धा लव जिहादवर कायदा झालेला नाही आहे. फक्त आपल्याला खेळवत ठेवलेलं आहे. सरकार सांगतो आम्ही जाहीर निषेध करतो. सरकारनं जल्दीत जल्द लव जिहादचा कायदा करा. धर्म संपल्यानंतर तुम्ही करणार का? फडणवीस